एकच चांदणी दिसते एवढ्या ढगांमधून आणि इतके ढग आहे, दोन दिसत आहे. ती फार अस्पष्ट दिसते. ही एक चांगली स्पष्ट दिसते आणि पूर्ण ढगच आहे. असे सकाळचं वातावरण, चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाल्यानंतर मी आली आहे कॅमेरा घेऊन काढायला. तशी मी आज उठली लवकर. असं हे वातावरण, इकडं चंद्र आहे मस्तपैकी. अजून काही चंद्र गेला नाही झोपायला. आणि आज मी उठली लवकर यासाठी. मी उठली मोटर चालू करायला आणि तेवढ्यातच पुन्हा लाईट गेली. अजून लाईट येणार आहे. मग लाईट आल्यावर मग मोटर चालू करायला जाते. मला दाखवते यावेळेस आपल्याला विहिरीचं पाणी, आपल्या विहिरीत किती पाणी उतरलं आहे. 2 वर्षापूर्वी एवढा पाऊस होता ना, मस्त अशा तुडुंब भरायच्या विहिरी. पण यावेळेस ना अजिबात नाही. ही आपली सोयाबीन पूर्ण पिवळी पिवळी होत चाललेली आहे. आता येईन बरं का काढायला. आता सर्वांच्या सोयाबीनच चालतील. आता जे आहेत ना सगळ्या मक्याच्या कुटी करून राहिले ते आणि बाजरी काढू राहिले ते. आता इथून पुढं हे तपकिरी कलर होऊ राहिलेला आहे हे शेंगांचा. हे तपकिरी कलर अजून वाळतीन. हे असं ऊन पडलं असतं ना तर टपकन झालं असतं नाही काय. आता हे जेवढे पानं दिसत होते नाही, सगळे पानं आहे ना अजिबात नाही. आता हे सगळे असे शेंगाच दिसतील. अजून काही लाईट नाही आलेली. हे आपले मस्त पारिजातकाच्या फुलावरपासून नखशिखांत, पारिजातकाच्या नखशिखांत ही मस्त हे झाड फुलून गेलेलं आहे. किती सुंदर आहे ना. रात्रभर फुलतं आणि सकाळी एक 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 फुल गळतं. आणि इतकी घाण होती ना, म्हणजे घाण. मग आता फुलं पडल्यावर आता ते घाणच म्हणावं लागेल. तर हे इतकं होतं नाही. इथं मी धुणं धुईपर्यंत हा पुरा ओट्टा भरलेला असतो. नंतर काय झाडू तिथंच ठेवून दिलेलं आहे. किती काही वेळा झाडावं लागतं. आणि याची पानं पडायला लागल्यावर तर बापरे खूप पानं पडतात. एकाच वेळेस पडले ना तर खूप. पण आता हे गळण्याची यांचं असं नाही मोसम. हे चैत्र महिन्यात नाही, चैत्र महिना झाल्यानंतर हे पानं पडतं. तसं मग आता यांना जर पाणी नाही भेटलं ना तर गळू पण शकतात. हे झाडावर चांगलं एक सीताफळ मस्त पिकलेलं होतं. म्हणजे डोळा पडलेला होता, घेऊन आले मी. आता साची नाही आहे, शौर्य नाही आहे. मग आता हे मलाच खावी लागणार. काकांना तसं खूप खोकला चालू आहे बरेच दिवस, 15-20 दिवस. म्हणजे बहीण आली होती ना तेव्हाच ती आजारी होती आणि सगळे आजारी पडले. काय करणार. त्यामुळं आता त्यांना म्हटलं सीताफळं काही खाऊ नका तुम्ही. आणि आता मी इडलीच करणार आहे. आता इडली पण काही त्यांना देत नाही. आई खाल्ली तर तिला देते. आणि मी आता बनवत आहे सांबार. माझ्या पद्धतीने कसं बनवते मी तुम्हाला दाखवते. आणि अगदी सोपी पद्धती, खूप काहीच नाही पण दाखवते तरी. चला, तत्पूर्वी मी माझी ओळख करून देते. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आता. सांबार बनवण्यासाठी काय काय लागतं हे दाखवते. तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवते इडलीचं आपलं हे किती फुगलेलं आहे. तर मी काय केलं होतं, याच्यामध्ये सोडा टाकला होता. आपलं हे 1.5 वाटीचं आहे. तर इतकं फुगलेलं आहे आणि याला मस्तपैकी असं छान आंबूस वास पण येतोय. हिवाळ्यामध्ये हे आंबवायला जवळजवळ 2 दिवस लागतात. मग ते काय करावं लागतं, खूप असं गरम जागी ठेवावं लागतं. म्हणजे जसं कुकर खाली ठेवावं लागतं.
आणि मग ते होतं तर का त्याला खूप असं गरमीत असं ठेवावं लागतं, किंवा इथं ऊन येतं ना, मग इथंच आहे ना उन्हाच्या जागी असं पातेलं ठेवायचं, त्याच्या खाली झाकून ठेवायचं, मग ते आंबतं. अशी ती आयडिया करावं लागते. आणि आता मी घेते सांबर बनवायला. थोडी बस झाली, कारण त्याच्यानंतर पडणार आहेत बऱ्याच गोष्टी. काल शेवग्याच्या शेंगाच्या होत्या आणि शेवग्याच्या शेंगाची पुरी भाजी करून टाकली. आणि मग माझ्या आता लक्षात आलं, अरे शेवग्याच्या शेंगाची भाजी, शेवगा पण आपल्याला याच्यात टाकायचं. तर असू द्या, तर काही नसलं तरी काही नाही. पण मग मी याच्यामध्ये टाकणार आहे बटाटा साळून मग हा बारीक बारीक कापायचा आहे, जेणेकरून छानपैकी बटाटा त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. बटाटा अजून एक लागणार आहे मला. हे सगळे बटाटे असे बारीक बारीक कापून घेतले आणि आता हे मी यामध्ये टाकून दिले. आता हे सगळं धुवून घेते, कारण डाळ पण मी धुतलेली नाही आहे अजून. म्हणजे मी मोटर चालू करायला जाणार होते, पण काय झालं, लाईट तर गेली. आणि लाईट आली जवळजवळ 7:15 वाजता आली. आणि मग तोपर्यंत काकांनी बुच्छण पण लावलं होतं आणि ऑटोमॅटिक चालू पण करून दिली होती. मग विहिरीकडे जाण्याचा योगच नाही आला. तिथंही ना चालू आहे पक्ष्यांची भांडणं दोघांची. चल ही काय भांडणं चालू. आता हे 2 पाण्यामध्ये मस्त धुवून घेणार आहे. 2 पाण्यामध्ये धुतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी टाकलेले आहे पाणी शिजवण्यासाठी, एवढं टाकलंय. आणि यामध्ये लसूण पण टाकते, हळद, हिंग, लसूण टाकलेलंच आहे. आता याच्यामध्ये आणखी मीठ पण टाकते चवीपुरतं. मिक्स करून दिलं. ही रिंग बघा, ही रिंग 10-15 मिनटं मी अगोदर याच्यामध्ये ठेवलेली होती. काय होतं की मी जेव्हा कुकर लावते ना, त्यावेळेस ही जी कुकरची रिंगमधून आहे ना हवा जाते आणि मग होत नाही माझ्याकडनं. किती 3दा-4दा मग मला पुन्हा खोलावं लागतं. कधी कधी असा आवाज येतो. मग त्याच्यामुळे मग मी ही रिंग आहे ना त्याच्यामध्येच ठेवते. पाण्यामध्ये भिजवली ना तरी नाही होत. मग अशी आयडिया आली. माशा 2 दिवसापासून माशा वाढलेल्या येईल. आणि आता ह्या कुकरमध्ये मी लिंबू टाकते चिरून. हे इकडं लिंबाचं झाड, ह्या फांद्या वाळल्या होत्या बरं का, आणि खूप ह्या फांद्या सगळ्या ह्या इकडं येत होत्या, इकडं झाल्या होत्या आणि वाळलेल्या पण होत्या. तर मग हे कापून घेतल्या तशा. आणि आता हे लिंबाचं झाड आहे ना खूप कलतं झालेलं आहे, त्याच्यामुळे ना इथं दुसरं लिंबू लावायचं लिंबाचं झाड. तर त्याच्यासाठी आता आपण हे आहे ना म्हणून मग लिंब आहे म्हणून हे नाही तोडलेलं. तर हे आपलं लिंबाचं झाड हे एवढी फांदी राहिलेली आहे. आणि ना मी काय केलं होतं, अशी गंमत झाली. इथं होतं, मी काय केलं, ह्या त्या भागामध्ये लिंबाचं झाड आलेलं होतं. मी इथं लावून दिलं होतं मागच्या वर्षी. जवळजवळ ती इतकं झालं होतं, पण कुणी उपटून नेलं काय माहिती. आणि त्याच्यामुळं मग आहे ना आता इथं पुन्हा दुसरं लिंबाचं झाड लावायचं. तोडायचं का नाही आता हा बघून, म्हणजे बघू. आता हे पाहिलं लगेच फुटलंय, हे ते वाळलंच आहे बा. कसं त्याला खराब झालं होतं हे फांद्या, हे पण वाळून गेलेलं होते. काळी झाली होती, ही पण काळी झाली होती. हे सगळं वाळलं होत्या, त्याच्यामुळं काढले ते. चला आता मी दाखवलं लिंबाचं झाड. हे दोन्ही टाकून देते मी. अशी डाळ आहे ना लवकर शिजत नाही, त्याच्यामुळं मग जरा 7-8 शिट्ट्या होऊन द्याव्या लागतात. आता हे लावले मी, रिंग पण चांगली लावलेलीच होती, तरी पण मी एकदा घेते. काय लगेच थोडीशी ताणते, तिला कुकर लावते.
कुकर थंड होत आहे म्हटलं तोपर्यंत आपण हे चिरून वगैरे सगळं घ्या. आता झालंय कोथिंबीर चिरायची राहिली, बाकीचं सगळं चिरून झालंय. बाकीचं होतं तरी काय, मी खूप काही टाकत नाही. एवढ्या सामानामध्ये सुद्धा आपलं सांबर होतंय. सांबर हे कुकरच्या अर्ध्यावरच होईल, कारण इडलीला सांबर भरपूर लागतं. की 3 म्हटलं ना ती इडली पिऊनच घेत असते खूप. आणि त्याच्यामुळं मग मी काय केलं, हे 2 टोमॅटो जास्त चिरून घेतले. आणि असं काही नाही की सांबरला कोळच पाहिजे असं काही नाही. तर आपण टोमॅटो टाकून सुद्धा त्याच्यामध्ये आंबटपणा आणू शकतो. तर नसेल चिंचाची कोळ, म्हणजे चिंच नसेल तर मग टोमॅटो टाकायचा. हे असं शिजलाय. आणि सांबारासाठी कुकरमध्ये घेणार घेऊन आणते. हा मस्त स्वच्छ निघालाय बघा लिंबू टाकून. याच्यामध्ये भरपूर बटाटे आहे. आणि मग आता वरण आहे, पण आता मग हेला आहे ना तरी पण मी असं बारीक करून घेते. एवढे बटाटे टाकले होते, हे बटाटे पण दिसत नाहीये. चला आता सांबरची तयारी टोटल झालेली आहे. सर्व काही करून ठेवलेलं आहे. आता फक्त गॅस पेटवायचा आणि फोडणी द्यायची तडतड तडतड. मस्त तेल टाकले 2 चमचे, अंदाज पंचे 2 चमचे. यामध्ये टाकला आहे जिरं कमी टाकते, मोहरी जास्त टाकते. यामध्ये कढीपत्ता झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर, नंतर शिजवायला ठेवलेली आपण ही बाकीची थोडा हलवून घेऊ. कढीपत्ता सगळ्या बाजूने होऊन जाईल. आणि आता टाकायचं आपण आपल्याला हे टोमॅटो. आता टोमॅटो पटकन शिजावा आणि अगदी स्मूथ अशी टेस्ट व्हावा यासाठी मी त्यामध्ये टाकणार आहे मीठ. आता छानपैकी याची टेस्ट होईल, म्हणजे अगदी काही गरजच नाही तो टोमॅटो सोलून मग भाजून सोलून मग कापायचा त्यापेक्षा असं, किंवा उकडून ते करण्यापेक्षा डायरेक्ट याच्यामध्ये आता होऊन जाईल. पेस्ट अशीच होणार नाही, तर त्याला असं दाबावं लागतं आणि मग करावं लागतं ते. आता बऱ्यापैकी झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये टाकत आहे लाल तिखट 1 चमचा. हळद टाकली होती, पण थोडीफार हळद टाकते, छान कलर येईल. आणि आता यामध्ये टाकायचं आहे सांबर मसाला. हे जे मसाले वगैरे आहेत ना, हे सगळं आपल्या आवडीनुसार टाकायचं. 2 चमचे टाकून दिले. छान वास येतो याचा. टोमॅटो टाकला ना तर इतका मस्त कलर येईल, आणखी लाल कलर होईल. आता काय, आता हे जे वरण आहे ते टाकून द्यायचं. आता मीठ हे मी शिजायला पण टाकली होती डाळ, त्याच्यानंतर टोमॅटोमध्ये पण टाकलेली आहे. मग आता अगदी थोडी टाकणार आहे मीठ. बघा आता फक्त उकळी येऊन द्यायची, मग छानपैकी आपला सांबार झाला. एवढंच आहे, मी एवढंच पद्धतीने मी एवढंच टाकत असते. आणि हा आपली कोथिंबीर राहिलेली आहे, ही कोथिंबीर पण वर टाकून देते अशी. बाकी आता इडल्या आहेत, ते इडल्या करून घेते. आज जमला तर हा पूर्ण लॉक करण, नाही तर आजचा आणि उद्याचा असं करणार आहे मी. छान उकळी आलेली आहे. फेस जिरेपर्यंत आपण उकळी येऊन देऊ. फेस जिरला की बंद करून टाकू. इडली पत्राला तेल लावलं आणि इडली दिली यामध्ये लावून. पीठ राहिले तर आता सांबार जर उरलं तर इडल्या पुन्हा करते, नाही उरलं तर मग संध्याकाळी डोसे.
किती मस्त फुलपाखरू बसलेले. ओ उडालं. पावसाला सुरुवात. आणि बघा आजचा हा पाऊस. आपली सोयाबीन. पाऊस आलाय बाबा. अजून सोयाबीन आपली वावरातच आहे म्हणा. आणि त्याची जी पानं होती ना बघा, सकाळी मी दाखवली ती कशी आहे ना. आता आहे ना त्याची पानं आहे ना सगळी अशी गळून पडलेली आहे. आता वारं पण खूप सुटलेलं होतं. हे काय हे दिसतंय ना आपलं सागाचं सगळं पडलेलं बिया वगैरे. जी सकाळची लाईट गेलेली होती ना ती आत्ता आली. आणि 5-10 मिनटं बरं का. मी फक्त फोन चार्ज केला. माझ्या याच्यामध्ये फक्त झालेली आहे 5-6. आणि ह्या 5-6 याच्यातूनच मी करू राहिलेली आहे. म्हणजे हे थोडंसं फार बोलते. आणि पावसाला पण इकडं चांगली जोरदार सुरुवात झालेली आहे. मग असे येत होतं बरं का. म्हटलं काय पाऊस येणार नाही आपल्या इकडं, काय पाऊस काही पडतोय. पण असं म्हणजे थंड थंड हवा पण येत होती. म्हणजे कुठेतरी पाऊस झाला शेजारच्या गावामध्ये. आणि मग मस्त असा मातीचा पण येत होता सुगंध, ओल्या मातीचा पाऊस पडल्याचा. आणि आलाच पाऊस हा इथं. अजून आपली सोयाबीन पण काढायची. तर मला आज करायचं होतं हे इकडं काम. बिया वगैरे आणलेल्या होत्या ते ओढणीतच आहे. मी आळूची पानं नव्हती का आणलेली, तर तशाच बिया राहिलेल्या त्या. हे काय म्हटलं ह्या बियाला ना आपण लावून देऊ. हे गणेश फूलसारखं असं होतं, तर म्हटलं ह्या लावून देऊ आपण. आणि कसलं काय पाऊस आला, म्हटलं आता उद्या लावून देऊ. चला झाला तर काय 5-6 मिनटाचा व्लॉग झाला तर होईल. जर लाईट राहिली तर किंवा लाईट आली तर, नाही तर मग हे आपले व्लॉग असेच पडतात ह्या लाईटीमुळं. आणि बॅटरी पण लो. चला मग मला दाखवते पाऊस. पाऊस बघितलेला आहे सगळ्यांनी, पण खूप गरम होत होतं, खूप गरम होत होतं. तिथे अंगाची लई होती बाई. जसं असं वाटत होतं उन्हाळाच आहे. भेटू आपण पुन्हा. बाय बाय.